प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। काल आपण क्विक रिव्हिजन सिरीज या अंतर्गत केटीजे अँड रेडिएशन या चॅप्टरचा हाफ पार्ट पाहिला आणि हाफ पार्ट पाहायचा आहे। तर काल वेळ नव्हता म्हणून पूर्ण जेवढं शूट करता आलं तेवढं टाकून दिलं आणि शिल्लक राहिलेलं आता आपण बघणार आहे। म्हणजे अर्ध्या पाऊण तासात पूर्ण चॅप्टर तुमचा कव्हर करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, कारण मला माहितीये तुमच्याकडे सध्या वेळ नाही। तर जुन्या प्रश्नपत्रिकेचा जर अभ्यास केला ना बाळांनो, तर खूप सारे प्रश्न रिपीट होत आहेत असं दिसतंय आणि म्हणून आपण ह्या चॅप्टरवर फोकस करू की जे जुने प्रश्न आलेले आहेत ते काय काय आलेले आहेत। तर तुम्हाला 2023 ला प्रेशरचं डेरिव्हेशन आलेलं होतं डी सेक्शन मध्ये, म्हणजे 4 मार्काला, आणि 2024 ला मेयर्स रिलेशन आलेलं आहे 3 मार्काला। तर बघा आता त्याचं शॉर्ट मध्ये कसं करता येईल। तर आता बघा, प्रेशर एक्झर्टेड बाय दी गॅस आलं, तुम्हाला काहीच येत नाहीये तर तुम्ही फिगर तर काढू शकता। बघा 3 कोऑर्डिनेट असे काढायचे, व्यवस्थित पट्टीने काढायचे। आता मी सध्या हातानेच काढते आहे, पण तुम्ही पट्टी घ्यायची आणि असे 2 बॉक्स एकात एक काढायचे, म्हणजे क्यूब तयार होतो या पद्धतीने। आता क्यूब तयार झाला या पद्धतीने की याला असं जोडून टाका। आता जोडून टाकलं, हे बघा ह्या पद्धतीने असं व्यवस्थित जोडून टाका। त्याच्यानंतर हे सगळं फेस काळं करा असं पूर्ण, इथे हे असं जोडून क्यूब करा। त्याच्यानंतर याला ओरिजिन दाखवा, आडवा तो एक्स ऍक्सिस, त्याच्यानंतर इथून जाणारा जो ऍक्सिस आहे ना त्याला पुढे म्हणा, त्याला कॅपिटल वाय म्हणा आणि याला झेड ऍक्सिस म्हणा, आणि इथे एक मॉलिक्यूल दाखवा आणि त्याला व्ही व्हेलॉसिटी दाखवा। झाली का फिगर तयार? पडला का एक मार्क तुमच्या फिगरचा तुम्हाला? तर या पद्धतीने ही झाली फिगर। आणि आता बघा, तुम्ही याचं वर्णन लिहू शकता की याच्यामध्ये आपण गॅस भरलेला आहे, प्रत्येक गॅस मॉलिक्यूलचं मास m आहे। लेट अस कन्सिडर ए गॅस एनक्लोज्ड इन दिस कंटेनर, देन दी n is the total number of molecules, then m is the mass of each gas molecule, then capital M that is equal to n into m। असं थोडंसं एक्सप्लेनेशन तुम्ही तिथं लिहू शकता। आणि आता तुम्हाला काहीच येत नाही, तुम्ही फिगर काढलीये, पण प्रेशरचा फॉर्म्युला कसा पुढे न्यायचा बघा। तर तो लक्षात कसा ठेवायचा, P बरोबर 1/3 रो C स्क्वेअर। आता डेन्सिटी बरोबर काय असतं, मास इंटू व्हॉल्यूम, आणि म्हणून इथे टाकायचं कॅपिटल M हे मास आणि V हा त्याचा व्हॉल्यूम आणि C स्क्वेअर, आणि हे M बरोबर काय टाकायचं, N इंटू M, आणि हा झाला तुमचा फायनल प्रेशरचा फॉर्म्युला तयार। कळलं कसं वाढवत न्यायचं ते? तर बघा 4 मार्काच्या डेरिव्हेशनला तुम्हाला कमीत कमी 2 मार्क्स एवढ्या याच्यात मिळाले का सांगा मला। इतक्या सोप्या पद्धतीने आता अभ्यास करायचा आहे। आणि जर तुम्ही हुशार असाल, तुम्ही आधी प्रिपेअर केलेला असेल, तर मधलं सगळं एक्सप्लेनेशन, सगळ्या स्टेप त्या व्यवस्थित मॅथमॅटिकल त्याची लिहून प्रॅक्टिस करा आणि डेरिव्हेशन लिहा। कळलं का तुम्हाला की प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस हे कधी आलं होतं? तर फेब्रुवारी 2023 ला आलं होतं। ते परत जर रिपीट झालं तर किमान एवढं तरी लिहिता येईल का? मला बऱ्याच पालकांचे, विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की मॅडम माझ्या मुलीला खूप टेन्शन आलंय, माझ्या मुलाला खूप टेन्शन आलंय, आता काय करू? तर टेन्शन घेऊ नका बाळांनो, जेवढं होईल तेवढं असं ह्या पद्धतीने अभ्यास करा। आलं लक्षात? आता बघा पुढची गोष्ट, तर RMS व्हेलॉसिटी आणि स्पीड ऑफ साऊंड त्याचे फॉर्म्युले। RMS व्हेलॉसिटीवर आला तर प्रॉब्लेम येईल, त्यावेळेस मग सबस्टिट्यूशन करायचं। मग कधी कधी काय देतात, टेम्परेचर देतात आणि मोलर मास देतात आणि RMS व्हेलॉसिटी काढायला विचारतात, तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा की RMS व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू √3RT डिवायडेड बाय m0। m0 म्हणजे मोलर मास, 1 मोल जो तुमचा गॅस असतो त्याचं मास। त्याच्यानंतर आता जर प्रेशर दिलेलं असेल आणि डेन्सिटी दिलेली असेल तर RMS व्हेलॉसिटी काढायचा फॉर्म्युला असतो C बरोबर √3P बाय रो। मग हे RMS व्हेलॉसिटी C RMS असे 2 फॉर्म्युले झाले का? कळले का तुम्हाला? आता याच्यावर MCQ काय येऊ शकतो की RMS व्हेलॉसिटी दॅट डिपेंड्स ऑन। तर आता बघा इथं काय दिसतंय तुम्हाला, म्हणजे कन्सेप्च्युअल प्रश्न कसे असतात, तर या फॉर्म्युल्यात 3 हा आकडा आहे तो कॉन्स्टंट आहे, R हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट आहे, गॅसचं मोलर मास कॉन्स्टंट असतं, म्हणजे C इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T। म्हणजे तुम्हाला जर MCQ आला की RMS व्हेलॉसिटी ही कशी बदलते, तर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T, कळतंय, किंवा स्क्वेअर रूट ऑफ T।
आणि इट डिपेंड्स ऑन असं जर आला तर इट डिपेंड्स ऑन दी ऍब्सोल्यूट टेम्परेचर असा एमसीक्यू याच्यावर येऊ शकतो. दोन्ही फॉर्म्युले कळले का आरएमएस व्हेलॉसिटीचे? म्हणजे प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला नुसता फॉर्म्युला जरी लिहिला आरएमएस व्हेलॉसिटी काढायला आली बघायचं काय दिलंय ते. जर टेम्परेचर आणि मोलर मास दिला असेल तर हा टाकायचा, प्रेशर आणि डेन्सिटी दिली असेल तर हा टाकायचा, अर्धा मार्क्स तर मिळेल. सबस्टिट्यूशन केलं तर अजून अर्धा आणि रिझल्टला 1 मार्क असतो. आणि म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एक 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 मार्क मिळवायचा बाळांनो, टेन्शन न घेता. आता स्पीड ऑफ साऊंड इन ए गॅस, गॅसचा जो स्पीड आहे साऊंड मधला तर तो असतो बघा √γ-RT डिवायडेड बाय m0. म्हणजे बदल काय करायचा तर इथं 3 आहे ना, तिथं फक्त गॅमा टाकायचं. आणि हवा हे डायॲटॉमिक गॅसचं मिश्रण आहे आणि म्हणून इथं त्याच्यासाठी गॅमा असतो 1.4. समजलं का? मग आता ह्या दोन्हीची जर कंपॅरिझन केली तर इथे येणारे 3 आणि इथे येणारे 1.4. मग सांगा बरं मला कशामध्ये स्पीड जास्त असणार आहे? तर आरएमएस स्पीड नेहमी जास्त असणार आहे. म्हणजे परत एमसीक्यू आला की आरएमएस स्पीड इज ग्रेटर दॅन कशापेक्षा? स्पीड ऑफ साऊंड इन गॅस. किंवा उलट विचारलं की स्पीड ऑफ साऊंड इन ए गॅस इज लेस दॅन कोणापेक्षा? आरएमएस स्पीड ऑफ ए गॅस. कळलं का? म्हणजे असा कन्सेप्च्युअल अभ्यास करायचा. आता लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ जे काही तुमचं एनर्जी आहे त्याचा अगदी 2 स्टेपमध्येच प्रूफ आहे. त्याचं स्टेटमेंट करा, त्याच्यानंतर डिग्रीज ऑफ फ्रीडमची डेफिनेशन करा. आता मेयर्स रिलेशन मी तुम्हाला 2 मिनिटात सांगते. तर कळलं का मग हे? चला आता मेयर्स रिलेशन बघू आपण की जे 2024 ला आलेले आहे. म्हणजे रिपीट झालं ना बाळांनो, तर एवढे सोपे प्रश्न आहे ना तुमचे जायला नको. मेयर्स रिलेशन आता काय करायचं तर बघा, मी तुमच्या पुस्तकात आकृती नाहीये पण मी तुम्हाला आकृती काढून ते एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला खूप पटकन समजेल. आता बघा, आपण गॅस घेतला. किती गॅस घेतला? 1 मोल ऑफ गॅस घेतला. किती गॅस घेतला? 1 मोल ऑफ गॅस. मग आता वर्णन लिहायचं. आता हा 1 मोल गॅस आहे, त्याचं P हे प्रेशर आहे, V हे व्हॉल्यूम आहे आणि T हे टेम्परेचर आहे. समजलं इथपर्यंत? मग आता तुम्हाला याचं वर्णन लिहायला खूप काही अवघड आहे का सांगा बरं? कन्सिडर ए 1 मोल ऑफ ए गॅस एनक्लोज्ड इन ए कंटेनर अँड दॅट इज फिटेड विथ. आता याला कसं झाकण लावायचं बघा, तर मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन, मुव्हेबल पिस्टन. त्या गॅसला असं आपण पिस्टन ठेवलं आणि लेट P, V अँड T बी इट्स इनिशियल व्हेरिएबल्स. हे त्याचे P इज द प्रेशर, V इज द व्हॉल्यूम अँड T इज द टेम्परेचर ऑफ द इनिशियल व्हेरिएबल्स ऑफ दिस गॅस. एवढं झालं. याला काही खूप कष्ट आहे का सांगा? मग आता पहिल्यांदा काय करायचं, हा जो गॅस आहे ना तो कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवून हीट द्यायची. त्याला काय करायचं? कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवून पहिल्यांदा V कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम असलं ना बाळांनो की वर्क डन हे नेहमी 0 असतं, लक्षात ठेवायचं. मग आता ही जी काही पुरवलेली तुमची एनर्जी आहे त्याला म्हणू आपण dQ1. आता बघा, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम dQ1 दॅट इज इक्वल टू, आता तुमचं असतं चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन, पण इथं वर्क डन 0 आहे आणि म्हणून दॅट इज इक्वल टू. आता बघा, पुरवलेली जी हीट असते ती तुमचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना ती असते CVdT. आलं का लक्षात? आता कसं तर हीट सप्लाइड, त्याचा फॉर्म्युला असतो हीट सप्लाइड मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राईज इन टेम्परेचर. म्हणजे आपण हीट पुरवली ना तर कुठपर्यंत? ह्या टीचं टेम्परेचर किती होईपर्यंत? DT होईपर्यंत हीट दिली. याला कोणती हीट दिली? dQ1 पहिल्या केसमध्ये. मग आता बघा, पण मास 1 मोल आहे ना आणि म्हणून इथं काय झालं, हे 1 मोल आहे म्हणून हे झालं CVdT. कळलं का हे कसं लिहिलं ते? मग हे dQ1 बरोबर dW 0 आहे आणि म्हणून CVdT. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता दुसरी केस, आपण याला हीट दिली पण कधी दिली तर दुसऱ्या केसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं. आता तुम्हाला माहितीये प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं की व्हॉल्यूम असा वाढतो, म्हणजे हे पिस्टन असं वर गेलं इथे.
या पद्धतीने. मग आता इथं व्हॉल्यूम पण मिळालं आणि दिलेली जी हीट आहे ना तिला म्हणायचं DQ2. काय म्हणायचं त्याला? DQ2. आता इथे वर्क डन येणार आहे का तर प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि म्हणून इथं लिहिलं आपण DW. DE प्लस DW दॅट इज इक्वल टू CPDT. इथं काय झालं? प्रेशर कॉन्स्टंट असताना हे इक्वेशन CV ऐवजी काय आलं? CPDT आलं. याला म्हणून इक्वेशन नंबर 2. आता बघा बरं, ह्या 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये डी ची व्हॅल्यू CVDT टाकून द्यायची, पण लिहिताना हे आधी लिहू आपण. मग देअरफॉर CPDT दॅट इज इक्वल टू DE प्लस DW आणि ह्या डी ची किंमत CVDT टाकून द्यायची. CPDT दॅट इज इक्वल टू CVDT प्लस DW. आता वर्क डन DW बरोबर असतं तुमचं P डेल्टा V. मग आता बघा देअरफॉर DW दॅट इज इक्वल टू P डेल्टा V असं शिकलात तुम्ही. मग आता तुमच्याकडे असतं PV बरोबर RT. शिकलो आपण 1 मोल ऑफ गॅस NRT ऐवजी. मग इथं जर P डेल्टा V घेतलं ना बाळांनो तर R डेल्टा T घ्यावं लागेल का नाही घ्यावं लागेल. आणि म्हणून ह्या P डेल्टा V ची किंमत काय टाकली? DW बरोबर P डेल्टा V दॅट इज नथिंग बट R डेल्टा T. आणि आता बघा बरं याची किंमत जर R डेल्टा T टाकली आपण इथं तर काय झालं? देअरफॉर CPDT दॅट इज इक्वल टू CVDT प्लस R डेल्टा T. सगळीकडचं T निघून गेलं का? म्हणजे इथं T आणण्याकरता आपण हे घेतलेलं आहे. मग देअरफॉर तर CP दॅट इज इक्वल टू CV प्लस R म्हणजेच हे झाले CP मायनस CV दॅट इज इक्वल टू R. झालं. आता यालाच असंही लिहिता येतं मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीटच्या स्वरूपात CP मायनस CV दॅट इज इक्वल टू R बाय J. समजलं? इन टर्म्स ऑफ मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. आणि जर याला मोलर मध्ये, ही मोलर आहे आलं का लक्षात? मग प्रिन्सिपलच्या स्वरूपात लिहायचं झालं ना तर CP बरोबर असतं M0 इंटू SP. काय? M0 इंटू SP मायनस हे झालं M0 इंटू SV. पण बघा ही मोलर आहे आणि ही प्रिन्सिपल आहे दॅट इज इक्वल टू R बाय J. आणि म्हणून हे M0 जर कॉमन काढले तर SP मायनस SV दॅट इज इक्वल टू R डिवायडेड बाय हे कॉमन काढलेले M0 इथं आले आणि M0 इंटू J म्हणजे जर 4 मार्काला आला प्रूव्ह दॅट इथपर्यंत आलं मेयर्स रिलेशन तर 3 मार्काला येईल आणि 4 मार्काला आलं तर हे येईल. सांगा बरं मला किती वेळ लागला हे सगळं करायला? 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला का डेरिव्हेशन ऑब्टेन करायला? आता हे कधी आलेलं आहे तर हे फेब्रुवारी 2024 ला 3 मार्काला आलेलं आहे. 4 ला आलं तर ह्या स्टेप पर्यंत येईल. तर अशा पद्धतीने प्रश्न प्रिपेअर करा. आता आपण रेडिएशनचा पार्ट बघू. बघा तर आता आपल्याला माहितीये की आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात जी हीट मिळती तिला आपण काय म्हणतो? रेडिएशन असं म्हणतो. मग आता बघा समजा ही अशी बॉडी आहे आणि ह्या बॉडीवर Q इतकी हीट इन्सिडंट आहे. इन्सिडंट हीट किती आहे? Q इतकी आहे. मग आता बघा ही बॉडी आहे ना ती मिळालेली हीट आहे ना ती 3 प्रकारात वापरते. त्यातली पार्ट ऑफ हीट दॅट इज ऍब्सॉर्ब बाय दॅट बॉडी. मग त्यांनी जितकी हीट ऍब्सॉर्ब केली ना त्याला QA म्हणायचं. पार्ट ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय दॅट बॉडी तर ती ही रिफ्लेक्ट केली आणि पार्ट ऑफ हीट ट्रान्समिटेड बाय दॅट बॉडी. मग आता Q बरोबर काय असतं तर QA प्लस QR प्लस QT. समजलं का? म्हणजे 10 जूल जर पडली तर ही 10 जूल जर असेल तर ही 3 असेल, ही 5 असेल आणि ही 2 असेल. म्हणजे ही बेरीज जूल मध्ये तर ही बेरीज आणि ही बेरीज सारखी असली पाहिजे. मग कधी कधी काय होईल तर ही 10 ची 10 असू शकेल. मग ही जर त्याने 10 पडली 10 ऍब्झॉर्ब केली तर ही 0 आणि ही 0 असू शकेल. कधी कधी ही 10 असेल हे दोन्ही 0 असतील. समजलं का? पण हे निश्चित का ह्या Q ची बेरीज आणि ह्या हे Q आणि ह्या तिन्हीची बेरीज ही इक्वल असणार आहे. आणि जेव्हा Q बरोबर QA असतं ना पडली 10 जूल पडली 10 ची 10 ऍब्झॉर्ब केली की त्या बॉडीला आपण म्हणतो परफेक्टली ब्लॅक बॉडी. समजलं? ए बॉडी विच कॅन ऍब्झॉर्ब ऑल रेडियंट हीट इन्सिडंट ऑन इट दॅट इज कॉल्ड ऍज ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे डेफिनेशन आली तर. मग आता आपल्याला एक प्रूफ विचारलं जातं. काय विचारलं जातं? प्रूव्ह दॅट A प्लस R प्लस TR दॅट इज इक्वल टू 1. मग हे प्रूफ करण्याकरता A बरोबर काय? कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन और ऍब्सॉर्प्टन्स. मग आता काय बघा तर आपल्याला इथे
मी नेहमी सांगते की फॉर्म्युलाकडून कुठे जायचं, डेफिनेशन कडे जायचं. मग आता ही जी QA ही हीट ऍब्सॉर्ब आहे आणि Q ही पडलेली हीट आहे. मग हा झाला कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. मग आता बघा, मग आता याची डेफिनेशन कशी करायची? कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज डिफाइंड ऍज इट इज अ रेशिओ ऑफ क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट. ह्या हीटला कोणती हीट म्हणायचं? रॅडियंट हीट. क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट ऍब्सॉर्ब्ड बाय दी बॉडी टू दी कशाशी घेतलेला? टोटल क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट इन्सिडेंट ऑन इट इन ए गिव्हन टाइम. आलं का लक्षात? आता असंच आर बरोबर आता इथे पुढे लिहिते मी. आर बरोबर आता बघा QR डिवायडेड बाय Q आणि TR बरोबर QT डिवायडेड बाय Q. मग आता बघा, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज डिफाइंड ऍज इट इज अ रेशिओ ऑफ क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट रिफ्लेक्टेड बाय बॉडी टू दी टोटल क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट इन्सिडेंट ऑन इट. आणि TR बरोबर काय बघा, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज डिफाइंड ऍज इट इज अ रेशिओ ऑफ क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ट्रान्समिटेड बाय दॅट बॉडी टू दी टोटल क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट इन्सिडेंट ऑन इट इन अ गिव्हन टाइम. समजलं का? मग आता तुमच्याकडे इक्वेशन काय आहे? तर Q बरोबर QA हे इक्वेशन आहे तुमच्याकडे, प्लस QR प्लस QT. मग हे जर प्रूव्ह करायचं असेल तर डिवाइड इच टर्म ऑफ दिस इक्वेशन बाय Q. प्रत्येकाला Q ने डिवाइड करा. मग असं Q ने डिवाइड केलं की काय झालं? मग ही स्टेप लिहायची, हे तिन्ही लिहायचे आणि याने डिवाइड केलं तर हे आलं 1. ही कशाची किंमत आहे? A ची. ही कशाची किंमत आहे? R ची. आणि ही कशाची किंमत आहे? TR ची. आलं का बघा इक्वेशन? कळलं का किती सोपं आहे ते? मग आता याच्यावर परफेक्टली ब्लॅक बॉडी, ए बॉडी विच कॅन ऍब्सॉर्ब ऑल रेडियंट हीट इन्सिडेंट ऑन इट, दॅट इज कॉल्ड एज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी किंवा त्यालाच आयडियल बॉडी असं पण म्हणतात. आणि त्याच्यासाठी मग आता 10 जूल पडली, 10 ची 10 ऍब्सॉर्ब केली, तर ए बरोबर काय असतं? 1 असतं. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन फॉर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी दॅट इज इक्वल टू 1. का? तर जितकी पडली तितकी तिने खाऊन घेतली, ऍब्सॉर्ब केली. समजलं का? तर या पद्धतीने मग असं पण MCQ शकेल की नाही की कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. आणि नंतर आपण पाहणार आहे की किर्चॉफ्स लॉ ए बरोबर E आणि म्हणून ए जर 1 असेल ना तर E पण 1 असतो. तुम्हाला असंही विचारलं जाईल की कोएफिशियंट ऑफ इमिशन पुढे पाहणार आहे आपण फॉर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी दॅट इज इक्वल टू, तर तो पण ए बरोबर E किर्चॉफ्सचा लॉ सांगतो आपल्याला. आणि म्हणून ए जर 1 असेल परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी तर E सुद्धा काय असतो? 1च असतो. अशा कन्सेप्ट क्लिअर करायच्या बाळांनो. समजलं का? आता आपल्याला परफेक्टली ब्लॅक बॉडीची डायग्राम पाहायची आहे. मग आता डायथर्मॅनस अथर्मॅनस सबस्टन्सेस आहे ना, तर मी जे डिफरन्सेसचे 3 भाग केले ना ते चांगले करा. तासाभरात सगळे डिफरन्स होऊन जातील आणि त्याच्यात मी फरक सांगितलेला आहे. मी आता ते परत घेत बसत नाही. तर आता बघा, आता परफेक्टली ब्लॅक बॉडी, ड्रॉ ए डायग्राम फॉर फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग जर ब्लॅक बॉडीची डायग्राम काढायची तर असं डबल वॉल्ड हॅलो स्पियर काढायचा या पद्धतीने. त्याला ओपनिंग दाखवायचं. असं थोडं याला आणखी डार्क करा तुम्ही. तर हे असं डबल वॉल्ड हॉलो स्पियर काढलं. मग आता कसं नाव द्यायला सुरुवात करायचं? हे अपर्चर आहे, छिद्र याला, म्हणून याला काय म्हणायचं? अपर्चर. हे काय आहे? अपर्चर. अपर्चर. त्याच्यानंतर त्याच्या इथं असं नाही काढायचं त्याला कोनिकल प्रोजेक्शन, तर त्याला असं कोनिकल प्रोजेक्शन काढायचं. कसं काढायचं? या पद्धतीने हे. आणि असं थोडस याला ह्याच्या ह्या कडा डार्क करा. मग आता एक डबल वॉल्ड हॉलो स्पियर, तर मग रिकामे डबल वॉल्ड आहे ना, म्हणून इथं म्हणायचं इव्हॅक्युएटेड स्पेस. इथे काय आहे? इव्हॅक्युएटेड स्पेस. आता याचा आतला भाग आहे ना, याचा आतला भाग हा लॅम्प ब्लॅक ही परफेक्टली ब्लॅक बॉडी असते आणि याचा आतला भाग कशाने कोटिंग करायचा? लॅम्प ब्लॅकने. कशाने? लॅम्प ब्लॅक. कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. बाहेरचा भाग सिल्वर पॉलिश्ड. आलं का लक्षात? इथं म्हणायचं सिल्वर पॉलिश्ड. सिल्वर पॉलिश्ड. सिल्वर पॉलिश्ड. हे काय आहे? कोनिकल प्रोजेक्शन. हे काय आहे? पण हे बर का, हे असं नाही काढायचं. हे असं जर काढलं तर ही हीट अशीची अशी मागे जाते, त्याच्यामुळे हे असं काढायचं कोनिकल प्रोजेक्शन. मग आता इथून ही हीट आत आली ना बाळांनो की असं मल्टिपल रिफ्लेक्शनने ती काय होणार आहे? ऍब्सॉर्ब होणार आहे. मग इथं फक्त काय दाखवायचे? असे एरो दाखवायचे. समजलं का? तर मग आता
ही इन्सिडंट हीट, इथून इन्सिडंट हीट, इन्सिडंट हीट, आणि याला नाव द्यायचं कोनिकल प्रोजेक्शन. कोनिकल प्रोजेक्शन. सांगा बरं मला किती वेळ लागला डायग्राम काढायला फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडीची? या पद्धतीने प्रॅक्टिस करा. हे असं थोडंसं डार्क दाखवा, डबल वॉल हॉलो स्फिअर. आणि याला जर तुम्हाला आलं एक्सप्लेन फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी, तर पटकन फिगर काढायची, जसं मी वर्णन सांगितलं ना तसं तसं लिहित जायचं. या पद्धतीने झालं तुमचं काय झाली फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी झाली. पुसू आता हे, कळलं कशी काढायची ते. आता पुढे इमिसिव्ह पॉवर. काय शिकायचं? इमिसिव्ह पॉवर. आता बघा ही अशी बॉडी आहे आणि याला हीट दिली. मग आता ही जी बॉडी आहे ना, याचा ए हा सरफेस एरिया आहे आणि याला जर हीट दिली तर ही हीट बाहेर टाकणार आहे ही बॉडी. मग आता ह्या बॉडीने क्यू इतकी हीट बाहेर टाकली. किती हीट बाहेर टाकली? क्यू इतकी हीट टाकली. त्याचा एरिया ए आहे आणि किती वेळात टाकली? तर टी इतक्या वेळात टाकली. समजतंय का? मग आता ही जी क्यू आहे ना, हे ए आणि टीच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतं आणि म्हणून आर बरोबर क्यू डिव्हायडेड बाय एटी. हे झाली काय झाली ही इमिसिव्ह पॉवर, म्हणजे रेडियंट हीट बाहेर टाकण्याची तिची पॉवर. इमिसिव्ह पॉवर, इमिसिव्ह पॉवर. पण कुणाची? तर ती ऑर्डिनरी बॉडीची. ही कोणती बॉडी आहे? ऑर्डिनरी बॉडी आहे. मग आता याची डेफिनेशन येऊ शकते तुम्हाला, याचं युनिट येऊ शकतं, याचे डायमेन्शन्स येऊ शकतात. मग आता काय काय बघा, आधी आपण फॉर्म्युल्याकडून डेफिनेशन कडे जायचं. इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ऑर्डिनरी बॉडी इज डिफाईन्ड ऍज. ही क्यू त्याने बाहेर टाकलेली हीट आहे, पण कोणती हीट? रॅडियंट हीट. रॅडियंट हीट इट इज अ रेशो ऑफ, किंवा पर युनिट पण म्हणू शकता. तर इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ऑर्डिनरी बॉडी इज डिफाईन्ड ऍज रॅडियंट एनर्जी, रॅडियंट हीट, कारण हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. तुम्ही काही पण शब्द म्हणू शकता. तर रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया ऑफ द बॉडी. समजलं का? आय रिपीट, इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ऑर्डिनरी बॉडी इज डिफाईन्ड ऍज radiant energy emitted per unit time per unit surface area. डेफिनेशन आली तर अशी लिहायची. आता त्याचं युनिट बघू. आता ही हीट आहे, हीटचं याचा युनिट जूल, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आणि टाइमचं युनिट सेकंद. आता जूल पर सेकंद आहे ना बाळांनो, म्हणजे क्यू बाय टी जे असतं ना, तर त्याला वॅट असं म्हणतात. काय म्हणतात? वॅट. आणि म्हणून जूल पर सेकंद बरोबर वॅट, आणि म्हणून याचं एक युनिट झालं वॅट पर मीटर स्क्वेअर. कळलं का? म्हणजे हे दोन्ही इमिसिव्ह पॉवरचे काय झाले? याचा युनिट झाले. आता डायमेन्शन ऑब्टेन करू. आता हीट एनर्जीचे डायमेन्शन. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा. फोर्स एफ बरोबर एम ए मास इंटू ऍसिलरेशन, म्हणजे हे झाले फोर्सचे डायमेन्शन. आणि जर इथं वर्क किंवा एनर्जी असेल ना, एनर्जी वर्क याचे डायमेन्शन सेम असतात. आणि हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, म्हणजे क्यू, इथं क्यू बरोबर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग आता डब्ल्यू बरोबर एफ एस असतं. एफ एस म्हणजे याला एल रेस टू 1, म्हणजे याचे फक्त 2 करायचे. समजलं का? मग डायमेन्शन्स काय येतील? एम रेस टू 1, एल रेस टू 2, टी रेस टू -2. लक्षात ठेवा फिजिक्स मध्ये. म्हणजे 112 घ्यायचे आणि इथं या 2ला वजा चिन्ह द्यायचे, ते झालं फोर्सचं. आणि इथं 122 करायचे, 1चे फक्त 2 करायचे, या 2ला वजा चिन्ह द्यायचं टीच्या पॉवरला, की ते झाले एनर्जीचे डायमेन्शन. आलं का लक्षात? कायम तुम्हाला हे फिजिक्स मध्ये लागणार आहेत. मग आता आपण घेऊ इथं, म्हणजे क्यूचे डायमेन्शन सगळ्या ठिकाणी या चॅप्टर मध्ये काय घ्यायचे? एम रेस टू 1, एल रेस टू 2, टी रेस टू -2. आणि एरियाचे डायमेन्शन, एरिया म्हणजे लेंथचा स्क्वेअर आणि टी हे टी टाइमचा 1 घात. बघा हे झाले एल स्क्वेअर आणि टाइमचा 1 घात. बघा बरं, एल रेस टू 2, एल रेस टू 2 काय झाले? कॅन्सल झाले. आणि शिल्लक काय राहिलं? एम रेस टू 1, एल रेस टू 0, टी रेस टू हा 1 घात वर गेला आणि वजा झाला टी रेस टू -3. हे झाले डायमेन्शन. आता हे डायमेन्शन तुम्हाला पुढे लागणार आहेत, म्हणून याला नीट लक्षात ठेवा. आपल्याला जो स्टीफन्स कॉन्स्टंट आहे त्याचे जेव्हा डायमेन्शन घ्यायचे, तेव्हा ह्या डायमेन्शनला फक्त के रेस टू -4 ऍड करायचे आपल्याला.
म्हणजे एकात एक असं 2 आपलं शिकून होऊन जाणार आहे. आणि युनिट पण आता तुम्हाला सिग्मा स्टीफन कॉन्स्टंटचं जर युनिट घ्यायचं असेल तर याला फक्त k⁴ करायचं, समजलं का? तर या पद्धतीने आपण बघूयात आता ते नंतर, पण आता सध्या हे लक्षात ठेवा. मग आता हे झाले, कळलं? मग इमिसिव्ह पॉवरची तुमची डेफिनेशन, त्याचं SI युनिट आणि त्याचे डायमेन्शन्स. आता आपल्याला पाहायचं कोइफिशियंट ऑफ इमिशन. कोइफिशियंट ऑफ इमिशन. मग आता बघा, आता ही बॉडी घ्यायची परफेक्टली सेम एरिया असलेली घ्यायची, परफेक्टली ब्लॅक बॉडी अशी. ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. आता ईची इमिसिव्ह पॉवर आहे ना, तिला RB म्हणायचं. काय म्हणायचं? RB. आणि परत फॉर्म्युला तोच, फक्त इथं ऑर्डिनरी बॉडीच्या ऐवजी कोणती बॉडी म्हणायचं? परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग आपण डेफिनेशन करू कुणाची? इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी. ही ऑर्डिनरी बॉडी आहे आणि ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. मग इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डिफाइंड ऍज रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया. त्याचं युनिटही तेच असणार आहे, डायमेन्शन पण तेच असणार आहे. मग आता ई कोइफिशियंट ऑफ इमिशन, आता बघा, दॅट इज इक्वल टू R डिवायडेड बाय RB. आता हा कशाचा भागाकार आहे? ही इमिसिव्ह पॉवर आहे कोणाची? ऑर्डिनरी बॉडीची. ही कोणाची? परफेक्टली ब्लॅक बॉडीची. आणि त्याचा रेशो. मग आता बघा, मी आतापर्यंत एक गोष्ट सांगितली नाही तुम्हाला, काय? AR TR आणि E. बघा बरं, सारख्या क्वांटिटीचे भागाकार आहेत का सगळे? इथं QA/Q होतं, म्हणजे याचं युनिट जूल, याचं युनिट जूल. इथं होतं QR/Q होतं, याचं पण तसंच QT/Q सारखे युनिट आहे. आणि इथे बघा R डिवायडेड बाय RB आहे, म्हणजे याचं युनिट आणि याचं युनिट. म्हणजे हे जे सगळे आहेत ना, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन आणि कोइफिशियंट ऑफ इमिशन, हे सगळ्याला युनिट नाही, समजलं का? आणि याची व्हॅल्यू नेहमी, ह्या सगळ्यांची बेरीज 1 आहे, तर ह्या प्रत्येकाची व्हॅल्यू 1 पेक्षा छोटी येणार आहे. 1 किंवा 1 पेक्षा छोटी. परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर त्याच्यासाठी A आणि E 1 असेल, आणि अन्यथा त्याची किंमत, हे जे कोइफिशियंट शब्द आले, या सगळ्याची किंमत मग 1 पेक्षा छोटी असेल. कळलं का? मग आता तुम्हाला ही कन्सेप्ट कळली का? आता आपल्याला पाहायचंय किर्चॉफ्स लॉ. काय पाहायचंय? किर्चॉफ्स लॉ. आता आपल्याला किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन पाहायचंय आणि 5 मिनिटाच्या आत तुमचं ते प्रूफ होऊन जाणार आहे. तुमच्या पुस्तकात फिगर नाहीये, पण फिगर काढल्यामुळे तो समजायला सोपा जातो. जुन्या पुस्तकात फिगर होती, जुन्या सिलेबसमध्ये. मग आता प्रश्न कसा विचारला जातो? स्टेट अँड प्रूव्ह किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन, किंवा 1 मार्काला नुसतं स्टेट किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन VSA मध्ये येऊ शकतं. मग आता बघा काय करायचं, तर हे युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर आहे, आणि ह्या युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर मध्ये आपण 2 बॉडी घेतलेल्या आहे, A आणि B. दोन्हीचा सरफेस एरिया सारखाच आहे. मग आता A ही ऑर्डिनरी बॉडी आहे आणि B ही परफेक्टली, जी पूर्ण काळी केलेली आहे ती परफेक्ट, तुम्ही पूर्ण भरून टाकायची ही अशी. तर A ही ऑर्डिनरी बॉडी आहे आणि B ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. आणि हे युनिफॉर्म टेम्परेचर एन्क्लोजर असल्यामुळं आतमध्ये इथं थर्मल इक्विलिब्रियम आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे टेम्परेचर आतमध्ये सगळीकडे सारखंच आहे. आणि Q ही त्या बॉडीवर पडणारी, दोन्ही बॉडीवर सारखी हीट पडते. Q इज दी रॅडियंट हीट इन्सिडंट ऑन बोथ दी बॉडीज. त्या बोथ दी बॉडीजवर Q इतकी हीट पडते. मग आता बघा, आपल्याला आधी स्टेट करायचं मग प्रूफ करायचं. 2च स्टेपमध्ये त्याचं प्रूफ आहे, आणि म्हणून खूप सोपा प्रश्न आहे, त्याला स्किप करू नका. मग आधी आपण त्याला स्टेट करू. काय करू? A बरोबर E. आता तुम्ही शिकला, A म्हणजे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि E म्हणजे कोइफिशियंट ऑफ इमिशन. यालाच ऍब्सॉर्टिव्हिटी आणि याला इमिसिव्हिटी असं पण म्हणतात. आणि मोर स्पेसिफाईड लिहायचं असेल तर A कंसात लॅम्बडा लिहा आणि इथं E कंसात पण लॅम्बडा लिहा. मग आता स्टेटमेंट कडे जाताना आधी मॅथमॅटिकल कडून डिस्क्रिप्टिव्ह कडे जायचं. मग काय बघा, तर कुणासाठी? तर फॉर ए बॉडी. आता ह्या बॉडी काय करतात? सराउंडिंग पासून हिट घेतात आणि बाहेर पण टाकतात. आणि म्हणजे फॉर बॉडी ऍब्सॉर्बिंग अँड इमिटिंग काय? थर्मल रेडिएशन. काय करतात? थर्मल रेडिएशन. पण कुठे? इन थर्मल इक्विलिब्रियम. पहिलं वाक्य महत्वाचं आहे. काय बघा? फॉर ए बॉडी absorbing and emitting thermal radiation in thermal equilibrium.
मग काय बघा, तर मग पुढे म्हणायचं इट्स ऍब्सॉर्प्टिव्हिटी इज इक्वल टू इमिसिव्हिटी और कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. संपलं स्टेटमेंट. आता प्रूफ करायचं बघा. आता प्रूफ घेताना काय करायचं, तर ह्या बॉडीवर क्यू इतकी हिट. आता तुम्हाला ए माहितीये, ए बरोबर काय, तर क्यू ए डिव्हायडेड बाय क्यू, आणि याच्यावर हिट ऍब्सॉर्ब, ह्या बॉडीवर इतकी हिट पडली आणि तिने किती ऍब्सॉर्ब केली, तर ए इंटू क्यू इतकी हिट ऍब्सॉर्ब केली. समजलं. मग आता बघा, आणि याने बाहेर किती टाकली, तर याची ऍब्सॉर्बिव्ह पॉवर जी असते आपण शिकलो, म्हणजेच इमिसिव्ह पॉवर जी असते हिची असते आर आणि हिची असते आरबी. मग आता हिने ऍब्सॉर्ब एवढी केली, किती केली, ए इंटू क्यू, आणि बाहेर किती टाकली, तर आर इतकी बाहेर टाकली. समजतंय. हे झालं पहिलं इक्वेशन. आणि दुसरं मात्र हिच्यावर पडली एवढी, पण ही परफेक्टली ब्लॅक बॉडी असल्यामुळं हिने सगळीच्या सगळी ऍब्सॉर्ब केली. मग याचा ए बरोबर काय असतं, जेवढी पडली तेवढी ऍब्सॉर्ब केली. ए बरोबर 1, म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये ए टाकलं, ए बरोबर 1 टाकलं, तर क्यू बरोबर, पण हिची इमिसिव्ह पॉवर काय आहे, आरबी आहे. इक्वेशन नंबर 2. हे तुम्हाला इक्वेशन कळलं का? क्यू इतकी हिट हिच्यावर पडली, हिने ऍब्सॉर्ब किती केली, ई क्यू, आणि बाहेर किती टाकली, आर. ए क्यू बरोबर आर. आता याच्यावर इतकी पडली, हिने तेवढीच्या तेवढी ऍब्सॉर्ब केली, क्यूच्या क्यू ऍब्सॉर्ब केली, आणि क्यू बरोबर आरबी. सगळी आकृती तुम्हाला काही सांगून जाते का? मग आता काय करायचं, ह्या क्यूची किंमत इथं आरबी टाकून द्यायची. मग ए आरबी बरोबर आर, आणि म्हणून ए बरोबर काय झालं, आर डिवायडेड बाय आरबी. आपल्याला ए बरोबर मिळालं आर डिवायडेड बाय आरबी. आणि आपण मग अशी शिकलो का कोएफिशियंट ऑफ इमिशन, आर बरोबर आरबी, हा फॉर्म्युला शिकलो का, तो लिहायचा. आणि याच्याहून काय दिसतं, ए बरोबर ई. आलं का प्रूफ? बघा बरं किती वेळ लागला, 5 मिनिटाच्या आत प्रश्न तयार झाला का? एवढं सोपं आहे ते. आता आपण बघू बघा विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. कन्सेप्ट समजून घ्या, म्हणजे मग तुम्हाला सोपं जातं. आता ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन आहे ना, हे दोन्ही परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे. म्हणजे स्टेटमेंट मध्ये ब्लॅक बॉडी हा शब्द लिहायला विसरायचं नाही. मग आता बघा, ही जी बॉडी आहे ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. हिला आपण काहीतरी तापमानापर्यंत तापवलं. समजा हिला आपण 4000 डिग्री केल्व्हिन पर्यंत तापवलं. तापवल्यानंतर ती अशी सगळ्या बाजूंनी काय करणार आहे, रेडिएट हीट बाहेर टाकणार आहे. आणि हीट वेव्हज ज्या आहेत ना, मग ह्या ज्या अशा त्या खूप साऱ्या हीट वेव्हज ती बाहेर टाकणार आहे सगळ्या बाजूंनी. मग आता वेव्हला वेव्हलेंथ असते. मग आता इनी जर समजा 100 वेव्हज बाहेर टाकल्या, तर त्यातल्या 80 वेव्हची वेव्हलेंथ ही सारखीच असते. समजलं का? समजा 80 वेव्हची वेव्हलेंथ जर समजा 4000 एंगस्ट्रॉम युनिट असेल आणि बाकीच्यांची वेगवेगळी असेल बाकीच्यांची, पण 80% वेव्हची म्हणजे 100 टाकल्या बाहेर, तर 80 वेव्हची वेव्हलेंथ ही 4000 एंगस्ट्रॉम युनिट आहे, सारखीच आहे. आणि त्याला म्हणायचं लॅम्बडा मॅक्स. कळलं का? मग आता बघा, लॅम्बडा मॅक्स ही कशाच्या इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलते, त्या बॉडीच्या ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या. हे त्या बॉडीचं ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे. आणि हा झाला लॉ. समजला का तुम्हाला? मग आता बघा इथं काय, तर इट इज ऑब्झर्व्ड दॅट वेव्हलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर इज मॅक्सिमम. समजलं का? इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू दी, कुणाचं, ऑफ ए ब्लॅक बॉडी is inversely proportional to the absolute temperature of that perfectly black body. आणि त्याला म्हणायचं विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आणि मग आता बघा, इथला जो तुम्हाला प्रपोर्शनॅलिटी साइन जर काढून टाकायचं असेल तर कॉन्स्टंट पुट करावा लागतो, आणि त्याला म्हणायचं विन्स कॉन्स्टंट. काय म्हणायचं? विन्स कॉन्स्टंट. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती येते 2.897 इंटू 10⁻³ मीटर इंटू केल्व्हिन. आता बघा, सीईटीला याच्या युनिटवर प्रश्न आलेला आहे आणि ह्या कॉन्स्टंटवर पण प्रश्न आलेला आहे. समजलं? रेग्युलरलाही तो येऊ शकतो. आणि मग आता बघा, याच्यामधलं तुमचं जे 3.5 आहे ना सॉल्व न्यूमरिकल,
तर ते बघा, त्याच्यात ही लॅम्बडा मॅक्स काढलेली आहे आणि ती कोणत्या रिजन मध्ये आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या, तर त्याचं उत्तर 4995 एंगस्ट्रॉम युनिट आलेलं आहे त्या वेव्हलेंथचं. आणि मग तुम्हाला माहितीये 4000 ते 7000च्या मध्ये व्हिजिबल लाईट असतो आणि म्हणून ही वेव्हलेंथ कुठे लाय होणार आहे, तर व्हिजिबल रिजन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या ती लाय होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या चॅप्टरचा संदर्भ घेऊन इथं आपल्याला हे सगळं करायचं. पण आता ती वेळ नाहीये बाळांनो इतकं बारीक बघायची. आता सध्या तुम्ही फक्त काय करा, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि याच्यावर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन, ब्लॅक बॉडी डिस्ट्रीब्युशन जो स्पेक्ट्रम आहे ना, मग तुम्हाला असं दिसेल बघा की ही पॉवर आहे, रेडियंट पॉवर आहे ना, आणि इकडे तुमची वेव्हलेंथ आहे. तर जेवढं ज्यादा टेम्परेचर आहे ना, तर तेवढी त्याची वेव्हलेंथ बघा, ही अशी वेव्हलेंथ त्याची कमी कमी होत गेलेली आहे लॅम्बडा मॅक्स. जेवढं टेम्परेचर जास्त दिसतंय का, जेवढं टेम्परेचर जास्त तेवढी लॅम्बडा मॅक्स काय येणार आहे तुमची कमी येणार आहे. समजलं का, लॉ कळला का? मग या पद्धतीने हा आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. 3.5 सॉल्व न्यूमेरिकल चांगलं करा, काय खूप अवघड नाहीये, आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आता पुढचा लॉ बघणार आहे आपण, काय स्टीफन्स-बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. आता मी सांगितलं हा पण कुणासाठी आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे. मग याला आधी शॉर्ट मध्ये आरबी, दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. आता आरबी म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर आहे कुणाची, परफेक्टली ब्लॅक बॉडीची. मग इमिसिव्ह पॉवर म्हणजेच काय असतं, Q/AT. यालाच आपल्याला कसं लिहिता येईल, Q/T डिवायडेड बाय A, आणि Q/T म्हणजेच पॉवर असते. आणि म्हणून आता बघा, ही दी रेट ऑफ रेडिएशन, किती वेळात किती हीट बाहेर पडली, याला काय म्हणायचं, दी रेट ऑफ रेडिएशन इमिटेड पर युनिट एरिया किंवा पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी कुणाची, ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. बघा, दी रेट ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया और पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया of a perfectly black body is directly proportional to the 4th power of its absolute temperature. समजा त्या बॉडीचं ऍब्सोल्यूट टेम्परेचर 4000 डिग्री केल्विन असेल, तर हे त्याचं ऍब्सोल्यूट टेम्परेचर झालं. तर त्याच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये, त्याच्या 4th पॉवरच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये हे बदलतं. मग हा झाला लॉ. आता टू रिमूव्ह दिस प्रपोर्शनॅलिटी साइन वी हॅव टू पुट कॉन्स्टंट, अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज सिग्मा. सिग्माला काय म्हणायचं, स्टीफन्स कॉन्स्टंट. मग आता बघा, आता हा जो स्टीफन्स कॉन्स्टंट आहे ना, हा असतो 5.67 इंटू 10⁻⁻8 SI युनिट मध्ये. मग आपण आता या सिग्माचा आधी युनिट बघू. सिग्माचा फॉर्म्युला झाला आरबी डिवायडेड बाय T⁴. आता आधी आपण इमिसिव्ह पॉवरचं सगळं काढलं होतं का युनिट, मग हे झालं Q/AT इंटू T⁴. हा टी टाइम आहे आणि हे टेम्परेचर आहे. मग आता बघा, याचं युनिट झालं जूल, एरियाचं मीटर स्क्वेअर सेकंड आणि केल्विन⁴. म्हणजे आधीच्या मध्ये फक्त काय ऍड केलं, तुम्ही जे आरचं युनिट पाहिलं होतं ना इमिसिव्ह पॉवरचं, तिथं फक्त हे केल्विन⁴ ऍड केले. आणि जूल पर सेकंडला तुम्ही वॅट लिहिता, आणि म्हणून इथं जर लिहिलं हे वॅट, तर मीटर स्क्वेअर केल्विन⁴. मग हे झाले युनिट. मग याचे 2 युनिट लिहायचे, काय, तर याचा युनिट आहे बघा याचं, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड केल्विन⁴ और वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन⁴. समजलं का हा सिग्मा स्टीफन्स कॉन्स्टंट. आता याच्यावर आहे ना बाळांनो, तुम्हाला न्यूमेरिकल सोडवायला येईल. आणि जर समजा ही ऑर्डिनरी बॉडीसाठी घ्यायचं झालं, तर तुम्हाला माहितीये E दॅट इज इक्वल टू R डिवायडेड बाय RB, आणि म्हणून RB बरोबर काय झालं, E इंटू R. मग इथं जर तुम्हाला लिहायचं असेल ना, तर हे ऑर्डिनरी बॉडीसाठी जर हा लॉ लिहायचा असेल ना, तर या आरबीच्या किमतीला सॉरी आर बरोबर ई इंटू आरबी, म्हणजे आर साठी जर घ्यायचं तर इथं फक्त याला आरबी ई इंटू आरबी घ्यायचं, तर मग ई इंटू सिग्मा इंटू T⁴. हा झाला कुणासाठी, ऑर्डिनरी बॉडीसाठी सुद्धा आपल्याला हे करता येतं. समजलं का? आणि आता बघा, याच्यावर खूप सारे गणित सोडवायला येतात. मग आता जर तुम्हाला ह्या बॉडीचं सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं असेल, बॉडीचं 4000 आणि सराउंडिंगचं दिलं 3000 किंवा 300, तर तुम्हाला याच्यासाठीचे गणित सोडवायचे की या 2 पॉवरची कंपॅरिझन करा. तुमच्या पुस्तकात एक छोटासा प्रॉब्लेम आहे बघा याच्यावर अनसॉल्व्ड मध्ये, तो चांगला करा. मग आता समजा R1/R2 2 बॉडीची जर घ्यायची झाली,
तर T1 raised to 4 डिवायडेड बाय T2 raised to 4 आणि जर सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं तर R1 by R2 दॅट इज इक्वल टू T1 raised to 4 मायनस T0 raised to 4 आणि इथे T2 raised to 4 मायनस T0 raised to 4 आणि म्हणूनच काल मी जे तुम्हाला चार्ट दिला होता ना सगळा के डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या शेजारी 4th पॉवरचा जो चार्ट दिलता ना सगळ्या 11च्या व्हॅल्यूचा 4 पर्यंत 4थ्या घातापर्यंत तो इथे लागणार आहे आपल्याला आणि मी इथे मॅक्सिमम चॅप्टर तुमचा कव्हर केलेला आहे. बघा किती वेळ लागला. आता याला घेऊन बसा. कालचा भाग आणि आजचा भाग तासाभरात सगळा चॅप्टर होईल तुमचा आणि अभ्यास करायला 1 तास लागेल. म्हणजे तुमचं 7 मार्काचं कव्हर झालं. न्यूमरिकल जमले तर करा, नाही जमले तर करू नका. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाकायला आणि लाईक करायला कंजूशी करू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. अजिबात टेन्शन घेऊ नका. आलं लक्षात. मी जितके व्हिडिओ अपलोड करता येतील तेवढे असे शॉर्ट क्विक रिव्हिजनचे व्हिडिओ अपलोड करते म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.